लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहण्याआधी माझ्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. पार्थ जिन्यामध्ये बसलेला असतो आणि घरातल्या घरातच जीवाला फोन करून बोलवतो. काय बडे भैया, घरातल्या घरात कॉल करून बोलवतो मला. म्हणत असतो, अरे तुला तुझ्या बायकोची काही काळजी आहे का नाही? जीवा विचारतो, माझ्या बायकोची काळजी मला तर खूप आहे, अजून काय करायचं बाकी राहिलंय? पार्थ म्हणतो, अरे छोटे भैया, उद्या वटपौर्णिमा आहे, बाहेर किती ऊन आहे, आपल्या बायका प्रेग्नेंट आहे आणि वडाची पूजा करण्यासाठी एवढं लांब जाणं योग्य वाटतं का? जीवा पण म्हणत असतो, अरे हो बडे भैया, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं, पण आता करायचं तरी काय? तर दोघांचं बोलणं मानिनी काकूंनी ऐकलेलं असतं आणि त्यांच्या दोघांमध्ये येऊन बसतात. अरे तुम्हाला वाटतंय ना तुमच्या बायकांनी वटपौर्णिमेची पूजा केली पाहिजे, मग कोणी कोणी काय करतं, वडाच्या झाडाची फांटी तोडून आणतं, पण ते निसर्गाच्या किती विरोधात आहे आपल्याला तर माहितीच आहे. आणि काही लोक आपल्या बायकांसाठी कुंडीमध्ये एक रोपटं लावतात आणि ते बऱ्यापैकी मोठं पण होतं. त्यानंतर ते एखाद्या जमिनीमध्ये जागा असेल तिथे लावतात. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बायकांसाठी ते तुम्ही ठरवायचं. लगेचच ते दोघंही तिथून निघतात. मानिनी काकूंना हसू येत असतं. खरंच ग बाई माझे पोरं काय करतील ना, काही भरोसा नाही यांचा. तर दुसरीकडे आर्या गेम खेळत असते. आधी जीत आणि आर्या नाव तिने जुळवलेलं असतं. त्यानंतर जीवा आणि आर्या नाव जुळवते. माझ्यासाठी जीवा अगदी परफेक्ट आहे. मला तर असं वाटतं की देवाचा संकेतच आहे की काय. पोटावर हात ठेवून म्हणत असते, जीत तर नाही राहिला माझ्या आयुष्यामध्ये, पण जीवा त्याची जागा घेऊ शकतो. आणि नंदिनी जीवाबद्दल बऱ्याच गोष्टी तिच्या मनामध्ये चालू असतात. आणि आता आर्यामुळे जीवा नंदिनीच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. प्रेक्षकांनो, त्या वादळाची चाहूल आता लागली आहे आणि या सगळ्यांचा नंदिनी जीवाला पुढे किती त्रास होणार आहे हे तर आपल्या लक्षात येतच आहे ना प्रेक्षकांनो. पण हे सगळं बघायला तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. चला आपण पुढे बघूया. तर दुसरीकडे रम्या वसू आत्या आणि विजयला सांगत असते, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेली ना तेव्हा तिथे खूप भयंकर गोष्ट बघितली. जीवा नंदिनी दोघं पण आर्यासमोर हात जोडून उभे होते आणि तिला थँक्यू म्हणत होते. पण नेमकं काय चालू होतं काही कळालं नाही मला. तेव्हा विजय म्हणतो, काय हे रम्या, थोडं अजून पुढे जाऊन बघितलं असतं, काही बिघडलं असतं का? कळालं असतं ना नेमकं त्यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे. तेव्हा रम्या म्हणते, मी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते, पण तू काय केलं, हातावर हात धरून फक्त बसलास. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं तुला ते तिघं एका वेळेला सापडले आणि मला इथे काय सापडले माहिती का? नंदिनी आणि जीवा कसली तरी फाईल ठेवत होते. तेव्हा रम्या म्हणते, ठीक आहे आई, तू फाईल शोधण्याचं काम कर आणि मी हे शोधून काढते की नंदिनी आणि जीवा आर्यासमोर हात का जोडत होते. वसू आत्या विचारतात, पण विजयराव तुम्ही काय करणार आहात? तेव्हा विजय म्हणतो, नंदिनी आणि जीवाच्या रूमला जी खिडकी आहे तिथून मी आतमध्ये जातो आणि बघतो मध्ये काय मिळतं ते. आणि तशी आज वटपौर्णिमा आहे, ते बाहेर तर जातीलच ना. आत्या रम्याला विचारत असतात, अगं रम्या, आज तुझी पण वटपौर्णिमा असेल ना, मग तुला पण पूजेला जायचं असेल. रम्या सांगते, माझा पाय दुखतोय माहिती आहे ना, या ड्रेसमध्ये मला कम्फर्टेबल वाटत नाही आणि साडी कुठे नेसायला लावते. विजय पण म्हणत असतो, नाही नाही, या सगळ्याची काय गरज आहे. आणि तिघांची पण एकी झालेली असते, हातात हात मिळवतात. तर दुसरीकडे काव्या आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये छान तयार झालेले असतात वटपौर्णिमेच्या पूजेला जाण्यासाठी. तयार होत असताना एक गाणं प्ले केलं आहे त्यांनी आणि बराच वेळ त्यामध्येच गेला आहे. त्यानंतर नंदिनी वरून खाली येते आणि काव्या पण बाहेर येते. अगं ताई, किती छान दिसतेस तू. आणि नंदिनी पण काव्याचं कौतुक करत असते, अगं तू काही कमी दिसत नाही आहे, खूप छान दिसते तू सुद्धा, काय कमालीचं तेज आलं आहे तुझ्या चेहऱ्यावर. तेव्हा काव्या म्हणते, ताई आपण दोघी पण एक सेल्फी काढूया. सेल्फी काढल्यानंतर म्हणते, अगं पण आपले हे फोटो काढणारे कुठे गेले आहेत, हे काही दिसत नाही. तेवढ्यात तिथे जीवा आणि पार्थ दोघं पण येतात आणि ते सुद्धा कुर्ता घालून छान तयार झालेले असतात. आहोत आहोत आहोत, आम्ही इथेच आहोत, तुमचे फोटो काढण्यासाठी आम्ही येणार नाही असं होईल का? तर दुसरीकडे वसू आत्या, विजय आणि रम्या यांचा प्लॅन तयार झालेला असतो आणि बाहेर येऊन बघतात तर समोर नंदिनी काव्या आलेली असते. तेव्हा विजय म्हणतो, आता ह्या दोघी तर खालीच आहे, तुम्ही या दोघींवर लक्ष ठेवा आणि मी पटकन खिडकीतनं मध्ये उडी मारतो. तेव्हा रम्याला हसू येतं, अरे विजय, तुला खरंच खिडकीतनं उडी मारायला जमणार आहे का? विजय पण म्हणतो, तू माझ्यावर हसते का नाही जमणार मला, मी करून दाखवेल. तेव्हा वसू आत्या म्हणतात, बरं बरं, ज्याला जे करायचं ते करा, पण मला असं वाटतं रम्या,
तू आज वटपौर्णिमेची पूजा करायला हवी होती. रम्या म्हणते, आई तुला माहिती आहे ना माझ्या पायाचं दुखणं, मी काही करणार नाही पूजा वगैरे. तर विजय पण सांगतो, ठीक आहे मी फाईल घेण्यासाठी निघतो. तेव्हा बाहेर जीवा म्हणत असतो, बोला कोणाला फोटो काढायचे आहे. हो आम्ही फक्त फोटोज नाही काढणार हां, तुमच्यासाठी एक सरप्राईजसुद्धा आहे. ते दोघंही बाजूला होतात. त्यांच्या मागे एका कुंडीमध्ये वडाचं झाड असतं. बघून दोघी तर खूप खुश होतात. तुम्ही वडाचं झाड का आणलं घरी? आम्हाला बाहेर जायचं होतं ना पूजा करायला. मागच्या वेळेला तर काय मी एकटीनेच पूजा केली. जीवा म्हणतो, मागच्या वेळेला जे शक्य झालं नाही ते यावर्षी आपण करूया. वडाच्या झाडाला फेऱ्या फक्त तू एकटीने मारायचे नाही, मी सुद्धा तुझ्यासोबत फेरी मारणार आहे. तर या तिघांचा प्लॅन चालू असतो बाहेर पडण्याचा. आणि यांची पूजा तर हॉलमध्येच चालू आहे. आता जीवा नंदिनीच्या रूममध्ये कसं जाणार? परत तिघही मध्ये येतात आणि परत त्यांच्यात बोलणं चालू असतं. मी दोघींनी त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि मी गॅलरीमध्ये जातो आधी, मग त्यांच्या रूममध्ये शिरतो. रम्या विचारत असते, पण विजय तुला हे सगळं जमणार आहे ना? विजय म्हणतो, हो मग का नाही जमणार, अगदी व्यवस्थित जमेल. तर तिथून हळूहळू वाकून चाललेला असतो तेव्हा वसू आत्यांना हसू येतं. बघ कसा दिसतोय मांजरीसारखा चालताना. जे तिथून जात असतानाच नंदिनीचं ओझरतं लक्ष जातं त्याच्याकडे. असं वाटतं की कोणाला तरी इथून जाताना बघितलं. पण विजय पटकन तिथून गायब झालेला असतो. नंतर नंदिनी वडाच्या झाडाची पूजा करते आणि जीवाच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं. पूजा चालू असते नंदिनीची एकीकडे आणि दुसरीकडे विजयचा तोल जाणार तितक्यात तो स्वतःला सावरतो. त्यानंतर विजय, नंदिनी आणि जीवा दोघांच्या पण खोलीपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो. तर वसू आत्या आणि रम्याला तर खूप आनंद होत असतो. त्यांचा प्लॅन आता सक्सेस झालेला असं वाटतं त्यांना. रम्या म्हणते, जेवढे दोरे बांधायचे असतील झाडाला तेवढे बांधा, थोड्या वेळात तुमचं सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. तर आजच्या भागात एवढंच. पुढच्या प्रोमोमध्ये बघायला मिळतं की विजयच्या हातामध्ये नंदिनीचं खोटं पोट लागलेलं असतं. वसू आत्या घरातल्या सगळ्यांना म्हणतात, तुमचा खूप विश्वास आहे ना नंदिनीवर, मग हे खोटं पोट काय करतंय नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये? तर पुढे नक्की काय होईल? काव्या नंदिनीची बाजू घेईल का पुन्हा रम्याचं थोबाड फोडेल? बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा भाग आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.